मित्रांनो, भारत केवळ एक भूभाग नाहीये, ही एक जिवंत अशी सभ्यता आहे. अशी सभ्यता जिचं रक्षण करणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. पण आज जेव्हा काही लोक सीमा पार करून येतात, येथे राहायला लागतात, येथे मुलांना जन्माला घालतात, सरकारी योजनांचा फायदा घेऊन ह्या मुलांना वाढवतात, त्यांना शिक्षण देतात आणि वेळ पडल्यावर हीच लोक भारताला डोळे दाखवायला लागतात, तेव्हा प्रश्न पडतो की या देशात नेमकं चाललं काय. भारत पाकिस्तानाचे संबंध ताणल्यानंतर सरकारने एक आदेश दिला की भारतातील सर्व पाकिस्तानी लोकांना बाहेर काढा. त्यानंतर असे असे एक एक किस्से समोर येत आहेत की हा देश हिंदू हॉटेल राम भरोसे प्रमाणे चालू आहे की काय, अशी शंका येते. 22 पाकिस्तानी महिलांनी मुरादाबाद येथे 500 जणांचं एक कुटुंबच वसवलं. हे उघडकीस आल्यानंतर मोठा गदारोळ माजलेला आहे. पण काय हे प्रकरण आहे, काय कायदे म्हणतात आणि लाल फितीतील बाबूशाही या मागे कशी आहे, त्यांची खाऊगिरी कशी आहे, याच विषयांवर आज आपण बोलणार आहोत. तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. मुरादाबाद मध्ये एक असा प्रसंग घडला, अशी गोष्ट उघडकीस आलेली की प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे. 22 पाकिस्तानी महिला दीर्घकालीन विजावर भारतात येतात, इथे येऊन राहायला लागतात, येथे येऊन 95 मुलं जन्माला घालतात. 95 त्यातल्या 35% महिला आता आज्या झालेल्या आहेत. 500 जणांचं त्यांनी एक कुटुंब, एक झाडच तयार केलेलं आहे आणि सगळ्यांचं आधार कार्ड, शिधा कार्ड, सरकारी राशन सगळं व्यवस्थित चालू आहे. हे सगळं तुमच्या आमच्या करदात्याच्या पैशातून. हा देश या लोकांनी धर्मशाळा करून ठेवलेला आहे. देखिए, अभी तक के रिकॉर्ड्स के हिसाब से हमारे यहाँ 22 लोग हैं, उसमें 2 लोग रेफर्ड हैं जो लॉन्ग टर्म वीज़ा पे हैं और इन सब लोगों की प्रोफाइल हमारे पास है. इसमें जो भी नियमानुसार इनकी निगरानी की जाती है, की जा रही है. और इसके अतिरिक्त हम लोगों ने, हमारी जो हमारी टीम्स हैं, थाने की टीम प्लस जो लोकल इंटेलिजेंस की टीम है, ये लगातार सभी थाना क्षेत्रों में इस बात की निगरानी कर रही है कि कोई बाहर से आया हुआ व्यक्ति विदाउट लीगल डॉक्यूमेंट के तो नहीं रह रहा है. अगर उसका लीगल डॉक्यूमेंट है तो वो वैलिड है कि नहीं, ये सब चीज़ हम लोग जरूर देख रहे हैं. और हम लोग का प्रयास है कि किसी भी तरीके से कोई भी आदमी यहाँ अगर उसके पास कोई डॉक्यूमेंट्स लीगल नहीं है, वैलिड नहीं है, तो उसके विरुद्ध जो भी अभी निर्देश मिले उसके हिसाब से करें. मुरादाबाद में पाकिस्तान की 22 महिलाएं और 2 पुरुष कई दशक से रह रहे हैं. पुलिस की जांच के अनुसार सभी पाकिस्तानी महिलाओं ने यहाँ कर शादी की है. उनके बच्चों के भी बच्चे हैं. सभी 22 महिलाओं के 95 बच्चे हैं. एक महिला पर सबसे ज्यादा 9 बच्चे हैं और इन बच्चों में भी कईयों की शादी हो चुकी है, उनके भी बच्चे हैं. इन सबके परिवार में करीब 500 से अधिक सदस्य हैं. कहीं के पाकिस्तान में रहने वाले अपने रिश्तेदारों से बात होती रही है. पुलिस इनके बारे में जानकारी जुटा रही है. कागज नहीं दिखाएंगे याचं मूळ कारण हेच. एनआरसीला विरोध करणारे कोण आहेत, हेच लोक आहेत. शाहीन बागेत बसणारे कोण आहेत, हेच लोक आहेत जे शाहीन बागेमध्ये वर्षानुवर्ष रस्ते जाम करून बसलेले होते. कारण यांना माहिती होतं ज्या दिवशी एनआरसी येईल त्या दिवशी त्यांना डॉक्युमेंट्स दाखवावे लागतील आणि डॉक्युमेंट्स दाखवावे लागले तर त्यांना भारताबाहेर काढलं जाईल. 22 महिला, 95 मुलं आणि 500 लोकांचं भारतातलं बेकायदेशीर वास्तव्य. भारत ज्या 80 करोड लोकांना फुकटचं राशन देत आहे, त्यात 1 करोडच्या आसपासची संख्या अशाच लोकांची असावी, 1 करोडपेक्षा जास्त. आणि यांना थोडीही जरी ढील दिली तर हेच 500 लोक भविष्यातील आतंकवादाचं बीज बनतील. माझे शब्द कडक वाटत असतील, कडू वाटत असतील, परंतु यामध्ये संभावना लपलेल्या आहेत आणि या संभावनांना एक सज्ञान माणूस, एक सुदृढ डोक्याचा माणूस नाकारू शकत नाही. आपल्या देशात काही जरी झालं, देशविरोधी काही जरी घडत असेल तर देशामध्ये इतके लिब्रांडू, वामपंथी आणि सेक्युलर भरलेले आहेत की त्यांना या लोकांचा आधी पोळका येतो. लगेच अर्ध्या रात्री या लोकांसाठी कोर्टाचे दरवाजे खटखटावतील आणि कोर्टही यांना रेमेडी द्यायला तयार बसलेलं आहे. कायदा कशासाठी आहे, देशाच्या सीमा कशासाठी आहे का? सीमा फक्त नकाशावर ठेवायच्यात, अस्तित्वात आणायच्या नाही. सीमा रेषा जर आखलेल्या असतील तर त्यांचे नियम पाळले गेलेच पाहिजे. देश काही एनजीओ नाहीये की कुठल्या एखाद्या धर्मशाळेचं निवासस्थान नाहीये जिथे कोणी येईल, राहील, घाण करायला निघून जाईल. बरं, हे नागरिक जरी असले तरी हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत? हे पाकिस्तानचे नागरिक आहेत. एक असा देश जो सकाळ संध्याकाळ आपल्यावर अणुबॉम्ब टाकायची धमकी देतो. म्हणजे यांच्यासाठी खायला प्यायला
हागायला मुतायला देश भारत पाहिजे आणि परत डोळे वटारून हा बघेल भारताकडेच. भारतात असलेल्या प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला इथून निर्वासित करणं गरजेचं आहे आणि हे राष्ट्रहिताचंच आहे. कारण यांचा चेहरा त्यावेळेस उघडा पडतो कारण काही भारतीय पाकिस्तानचा निषेध म्हणून पाकिस्तानचे झेंडे भारताच्या रस्त्यांवर चिटकवतात आणि ते पायदळी उडवतात. त्यावेळेस मात्र यांचा ते पापड होतो, यांचं मन आतून रडतं. एक व्हिडिओ दाखवतो, हा व्हिडिओ पहा. पार्ला स्टेशन है, ये इधर झंडा लगाया हुआ है पाकिस्तान का, ये लोग सब निकाल रहे हैं. देखो ये देश का गद्दार है इसको बोलते हैं, समझे. इसको ऐसा पैर रख रहे हैं तब भी ये लोग ऐसा बोल रहे हैं. देखो पूरा वायरल करो, पूरा वायरल निकालो. आप पाकिस्तान से हो गया, आप पाकिस्तान से हो गया. ये देखो पाकिस्तानी आ गया, पाकिस्तान से हो गया तो उधर ही जाना. जरूरी है क्या पाकिस्तान से निकाल रहना चाहिए क्या माहौल क्या चल रहा मालूम है तेरे को? ये मालूम है तो जाओ. और चिपकाना चाहिए ना पूरा सिरे. पैर मत रखो, समझ पैर इधर देखो, पैर रखा. ज्यादा समझ में आ रहा है. आतंकवादी को बुलाना है. क्या आतंकवादी प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला पाकिस्तानचा झेंडा आणि इस्लामचा झेंडा वेगवेगळा असतो हे माहिती असतं. तरीही इस्लामचा झेंडा जरी वेगळा असला तरीही पाकिस्तानचा झेंडा यांच्या मनात आहेच, घर करून बसलेला आहे. भारताच्या झेंड्यापेक्षा पाकिस्तानच्या झेंड्याला हे जास्त महत्व देतात. तेव्हा मित्रांनो, राष्ट्र सर्वोपरी ही फक्त घोषणा नाहीये, ही आपली शपथ आहे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या भावनांना राष्ट्राच्या सुरक्षेवर मात देतो, देशाची सुरक्षा आपल्या भावनांपेक्षा मोठी म्हणतो, त्यावेळेस आपण आपले भविष्य दावणीला लावतो नव्हे तर आपण आपले भविष्य अंधाऱ्या खोलीत नेऊन टाकून देतो. तेव्हा आपल्या भावना, आपल्या माणुसकी ठीक आहे. आपल्या भावना आणि आपल्या माणुसकी दाखवायला भारतामध्ये ही करोडो लोक आहेत. त्यांच्यावर आपली भावना, आपली माणुसकी, आपलं प्रेम ओसंडून वाहून द्या. पण आता कायद्याच्या बाजूने उभा राहणं गरजेचं आहे. आपण जर डोळे झाक केली तर उद्या आपली ओळखच ह्या देशातून संपायला वेळ लागणार नाही. तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शक्य असेल चॅनलची मेंबरशिप घ्या. आपल्या मित्रांना, परिवारातील लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही माहिती पडू द्या. 22 लोक पाकिस्तानमध्ये येऊन कसं पाकिस्तानी 500 लोकांचा एक जाळच भारतात येतात. ही मजाकची गोष्ट नाहीये, खूप सिरियस मॅटर आहे. त्यामुळे शेअर करणं गरजेचं आहे. आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच महत्वपूर्ण, माहितीपूर्ण व्हिडिओत. तोपर्यंत वंदे मातरम. जय हिंद.